नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे खीर कशी बनवायची, शेवयाची खीर कशी बनवायची. हे बघा, एवढा एकच चमचा तूप घेतलेला आहे आणि ते मी या इथे टाकत आहे आणि गॅस जरा ऑन करते, म्हणजे तूप वितळेपर्यंत. अगदी बारीक गॅसच ठेवायचा आहे, फक्त तूप वितळेपर्यंत मी मोठा करते. हे बघा, तूप आपलं सगळं वितळलं आहे. हे बघा, असं छान हे तूप वितळून झाले. आता गॅस बारीक करायचा आणि माझ्याकडे ह्या इथे शेवयाच्या शेंगा आहे, शेवया आहे गव्हाच्या पिठाच्या. तर त्या अशा तुम्ही थोड्या कुस्करून टाकायच्या जरा भाजण्यासाठी. मला याच्या भाजलेल्या सुद्धा मिळतात, पण मी यावेळेस आणल्या आहेत त्या अशा आणल्या आहे. त्या भाजलेल्या सुद्धा छान होतात, अगदी मस्त होतात. त्याला तर काहीच करावं नाही लागत. जेव्हा तुम्ही भाजलेल्या आणता की नाही, तेव्हा तर काहीच करावं नाही लागत, कारण त्या ऑलरेडी भाजलेल्या असतात. फक्त त्या तुपावर जराशा परतून घ्यायच्या आणि लगेचच तुम्ही त्याच्यामध्ये दूध घालायचं. आता हे बघा, ह्या मला भाजाव्या लागत आहेत थोडं गॅस मंद ठेवते आणि छान ते अगदी कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजून घेते. अगदी 2 मिनटं, जास्त नाही. तुपावरच्या छान अशा लालसर झाल्या पाहिजे. तूप चांगलं तापलेलं होतं ना, आणि शेवया तर थोड्याशाच होत्या, त्यामुळे एकदम मस्त लालसर झाल्या. या बघा, तुम्हाला टाकताना मी केवढ्या दाखवलेल्या ना पांढऱ्या. आता बघा कशा लालसर झाल्या आहेत. झाली आपली खीर रेडी. आता त्याच्यामध्ये मी हे दूध टाकत आहे. हे बघा, हे एक भांडं माझं संपलं आहे, मी दुसरं भांडं काढते. हे बघा, इथे अशी ही भांडी मिळतात दुधाची. हे आम्हाला तापवावं नाही लागत, हे डिरेक्टली आम्ही ह्याच्यात ओतू शकतो. आता हे नवीन भांडं मी फोडत आहे. थोडीच बनवणार आहे, 2 माणसांना, म्हणजे 2 कप, जास्तीत जास्त 3 कप एवढंच दूध मला घालायचं आहे. त्यानंतर ह्याच्यात तुम्ही वेलची, बदाम, मनुके, काय तुम्हाला हवं ते तुम्ही ह्याच्यात घालू शकता. तुम्ही आता थोडेसे बदाम घेते, पहिली वेलची कुटून घालते, तोपर्यंत दूध चांगलं उकळेल. हे बघा, हे मी काही वेलचीचे दाणे घेतले. आणि इथे माझा हा पोलपाट आहे, ते ह्या पोलपाटावर मी हे वेलचीचे दाणे सोलत आहे. हे बघा, आता दिसेल ना तुम्हाला, म्हणून मी थोडा कॅमेरा पाठी केला. हे बघा, ही वेलची मात्र सोलून घ्यायची. इथे दाणे सुद्धा मिळतात, माझ्याकडे दाणे सुद्धा आहे. आता दिवाळीच्या फराळाला मी त्या दाण्याचं चांगलं मिक्सरमध्ये घालून पीठ करून घेणार आहे, म्हणजे मग कूट करून घेतलं की ते प्रत्येक पदार्थात घालता येतं. आता हे असं मस्त झालेलं आहे. आता हे बघा, आता हे ह्याच्यामध्ये दोनदा मी असं छान वाटून घेतलं, अगदी सुंदर वाटलं जातं. हा संगमरवरी माझा पोलपाट आहे, त्याच्यावर छान वाटलं जातं. तर त्याच्यामध्ये मी हे वेलची टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा ढवळून घेते. खीर आपली एकदम छान शिजत आलेली आहे. त्या शेवया काय होतात, फुलतात ना खिरीमध्ये, आणि ते असं मस्त होतं, जाडसर अशी खीर रेडी होते. आता थोडे बदाम घेते.
हे बघा, जास्त नाही घेतले, 8 बदाम घेतले मोजून. हे तुमच्यावर, तुमच्या आवडीवर डिपेंड करतं. तुम्हाला किती घालायचे तेवढे तुम्ही घालू शकता. असं काही नाही की एवढेच घातले पाहिजेत आणि तेवढेच घातले पाहिजे. ज्याला जेवढी आवड असेल त्यांनी ते घाला. अगदी मस्त लागतात खिरीमध्ये. बदाम जेव्हा शिजतात तेव्हा अगदी छान लागतात. तुम्हाला आणि कुठचा सुकामेवा हवा तो तुम्ही घालू शकता. फक्त अक्रोड घालू नका. अक्रोड घालून खीर कडू होते. मी एकदा ट्राय केला होता अक्रोड घातलेले, तर खीर माझी जरा कडू झाली. म्हणून मग मी तेव्हापासून अक्रोड बंद केले. कदाचित माझे अक्रोड खराब असतील किंवा ते दुधामध्ये नाही हे होत असणं. हे बघा, मस्त असं दूध वर उफाळून आलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये हे बदाम टाकत आहे. म्हणजे ते उकळलेल्या दुधात ते बदाम छान अगदी मस्त शिजून येतात. त्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही केशर टाकू शकता, काहीही टाकू शकता. ड्रायफ्रूट्सची पण तुम्ही हे बनवू शकता. तर मी आता इथे थोडेसे खजूर घेत आहे. जास्त नाही घेत, 4च घेत आहे. 4 खजूर घेतलेले आहे आणि ह्यांना पण मी असं छान बारीक बारीक चिरत आहे. ह्याला हे नाही आहे, खजूरला बी नाही आहे, हे सीडलेस आहेत. त्यामुळे मी हे इझिली कापू शकते. हे बघत असालच तुम्ही. तर हे गोडपणासाठी मी मुद्दामून घालत आहे, कारण साखर घातली तर आपल्याला डायबिटीसचा प्रश्न असतो. म्हणून हे थोडेसे असं काहीतरी असं वेगळं पण झालं आणि छान लागतात हे खजूर. तुम्ही एकदा हे खजूर घालून करूनच बघा. ही बघा, आता मस्त अशी आपली खीर रेडी झाली आणि छान कलरही आलेला आहे त्याला. केशर टाकलं की अजून छान कलर येईल. तुम्ही थोड्याशा केशराच्या कांड्या भिजत घातलेल्या आहेत. आता मी ह्याच्यात अगदी थोडी साखर घालणार आहे, कारण का सगळ्यांना डायबिटीज तुमच्या घरात बघून आणि असं तुम्ही अगदी प्रमाणात साखर घाला. मी 2 चमचे, माणसे 1 चमचा याप्रमाणे ह्याच्यात साखर घालत आहे. आणि हे बघा, आपली मस्त खीर रेडी झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशी खीर बनवायची आहे आणि मला व्हिडिओ टाकायचा आहे. जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हो, तुम्ही कुठच्या देशातून मला पाहतात ते जरूर कळवा. मस्त मजेत राहा, आनंदी राहा. बाय.